नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। जुळीवाडी जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी कुमारी जान्हवी खोत हिची भारत सरकारच्या राष्ट्रीय वीरगाथा पुरस्कारासाठी निवड। भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये राबवण्यात आलेल्या वीरगाथा 5.0 या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तासगाव तालुक्यातील जुळेवाडीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता 5वी मधील कुमारी जान्हवी सचिन खोत या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्तरावर सुपर 100 विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली आहे। शाळेसाठी व गावच्या इतिहासात मिळालेला पुरस्कार ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे बोलले जात आहे। या विद्यार्थिनी शाळेतील मार्गदर्शक शिक्षक वृंद मुनाब जमादार सर, सागर कोकाटे सर, सौ वासंती कोंदाडे खेराडकर मॅडम, आशिष परांडे सर व मुख्याध्यापक हनुमंत कोळेकर सर, वीरगाथा उपक्रमाच्या जिल्हा नोडल अधिकारी सुरेखा खोत, अधिव्याख्याता DIET सांगली यांनी मार्गदर्शन केलं। या स्पर्धेत देशभरातून 1,92,48,009 स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता। त्यातून राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या सुपर 100 विजेत्या विद्यार्थ्यांना 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या वतीनं भारताचे संरक्षण मंत्री यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय वीरगाथा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे। भारत सरकारच्या वीरगाथा राष्ट्रीय पुरस्कारासाठी या विद्यार्थिनीची निवड झाल्याबद्दल सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सांगली डाएटचे प्राचार्य डॉक्टर विकास सलगर, डाएटच्या जिल्हा नोडल अधिकारी सुरेखा खोत, जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड, डाएटचे सर्व अधिव्याख्याते, गट शिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण, बीडचे शिक्षण विस्तार अधिकारी शंकर पवार, केंद्र प्रमुख उत्कला आढाव, पंचायत समिती विषय तज्ज्ञ, व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ, सर्व पालक या सर्वांनी विशेष अभिनंदन केलं आहे। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।